खाली 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 तोड़ दे दुश्मन की नाली. दांडगा बाबा की जय हो, दांडगा बाबा की जय हो. बालका तुझी काय समस्या आहे? बाबा आमच्या पप्पासनी भूतबाधा झाल्या, जरा खुल्यागत करते ती, एकदमच त्यासनी राग येतो या. बोललेलं काय त्यांच्या लक्षात राहीना. बाबा काहीतरी उपाय सांगा. एक उपाय आहे बालका. काय उपाय आहे बाबा? उतारा केला पाहिजे. कसला उतारा बाबा? 4 भाकरी, 2 किलो कांदण, 12 अंडी आणि बोल बालका. अहो घरी येताना 2 किलो तांदूळ, 2 किलो टमाटो आणि 200 ग्राम पनीर घेऊन या. बर बर बालका. बाबा आणि काय ठेवायचं म्हणतो तो उतार्यावर? 2 किलो तांदूळ, 2 किलो टमाटो, 200 ग्राम पनीर. बर बर बाबा. बोल बालका. अहो तपकीर पण आणा 30 रुपयाची येताना. बर बर बालका. 30 रुपयाची तपकीर बी उतार्यावर ठेव. बाबा आपण तपकीर कशाला ठेवायला पाहिजे? ए सांगत तेवढं ऐक, नाहीतर वाटेल लाग. बर बाबा 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 ठेवतो ठेवतो. ती नव बाबा, पण हे सगळा उतारा ठेवायचं कुठे? ठेवायचा कुठे? त्यात काय मोठे, तिकटनं बघून ठेवायचा तिथे. ओके बाबा, तुमचं म्हणलंय मोठे. येऊ का बाबा? ए माझी दक्षिणा दे 100 रुपये. बरं बरं देतो देतो, देणार नव्हतं बाबा. चला येऊ का बाबा? चला येतो. चल चल बाबा. भावा इथं 3 रस्ते एकत्र आले, तिकट नाही, इथं शिव उतारा. सगळं आणलंय का बघू? 4 भाकरी, अंडी, टमाटो, तांदूळ, कांद आणि पनीर. शिव इथं पाय पड. चल चल चल. अरे भावा तपकीर ठेवायची विसरला काही बघ खिशातच आहे. चल ठेवूया. अरे भावा एकदा उतारा ठेवलं मागे जायचं नसतंय. आमचा उतारा ठेवलेला तेव्हा बाबांनी सांगितलेलं. होय काय? होय. बरं राहू दे मग. चल. पप्पा पप्पा पप्पा. अरे 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 मोबाईल बघत बघत पप्पांनी झोप लागली वाटतं. अरे फुकरीच्या पाणी गावातलंच माहिती. सॉरी सॉरी पप्पा, रगांगा घालताना चुकून सांडलं तोंडावर पाणी. कोणी सांडलं माझ्या तोंडा पाणी? नाव सांग, फाटून ठेवतो त्याला. नाही कोणी. झोपा झोपा. आईला तो बाबा तर म्हणल्याला उतारा ठेवलं फादर सळलं होईल, पण फादर तर अजून खुल्यागत करते. फादरच्या अजून पण काय ध्यानात राहणार. धावतोच त्या बाबाला. चला टमाटो घ्या, तांदूळ घ्या, कांदे घ्या. चला अंडी घ्या, अंडी पनीर घ्या. मामा अंडी कशी दिली? किती पाहिजे तुम्हाला? 4 द्या की. 12 न्या जाऊ 50ला. बर बर, ही जरा 50. मावशी तपकीर आहे का? हाय की. अहो तपकीर द्या. आईला त्या बुरट्यानं उतार्यावर तपकिरीच ठेवली नाही. बाबा मला उतारा ठेवायला लावला तर मी इथं इकत बसलाय तुम्ही. अरे थांब थांब, का पळतोयस? काय नाही, एक बुकुड पळून गेला होता, त्याला धरायसाठी पळत होतो. अरे सॉरी बर का, मग अशा अचानक माझी मम्मी आली त्यामुळे मी घाबरून पळून गेली. बर बर असू दे असू दे. लय मारलं का रे माझ्या मम्मीनं? होय पाक चेप काढला पाठीचा बघ. बरं ती जाऊ दे. ऐक की, आय लव्ह यू भाग्यश्री. आय लव्ह यू टू वैभव. खरंच? बरं ऐक की, चल हॉटेलमध्ये जाऊन कॉफी पिऊया. हॉटेलमध्ये नको, माझ्या घरी कुणीच नाहीये. मम्मी गेल्या बाजारला, 2-3 तास तर काही येणार नाही. आपण घरीच करू कॉफी. काय सांगतात? चल चल मग या. वाव कसलं भारी घर आहे तुमचं. हो थँक्यू. बस तुझ्यासाठी कॉफी करते. बरं बरं कर. ए थांब की, हे धर तुझ्यासाठी गिफ्ट. वाव किती छान आहे. थँक्यू. कोण आहे? अगं मीच आहे, तुझी आई. उघडदार. अरे माझी मम्मी आली वाटतं. ए आता काय करू? परत आणि चेप काढलं माझ्या पाठीचा. अगे भाग्यश्री उघड की दार. चला तुला सांगते काय करायचं ते. ये. अगं एवढा उशीर काय झोपली होतीस का काय? अगं ही पोरगी कोण आहे? अगं मम्मी माझीच माहिती नाही, तिच्याशीच बोलत असलेली म्हणून दरवाजा उघडायला उशीर झाला. होय, पण हिनं मास्क का लावलाय तोंडाला? अहो काकी माझ्या ओठांना इन्फेक्शन झालेलं म्हणून मास्क लावलाय मी. बर बर. नाव काय पुरी तुझं? जान्हवी नाव आहे माझं. जान्हवी चांगलं नाव आहे. कुणाच्यातली ग तू? मी ते खालच्या गल्लीतले दगडूमान आहेत ना त्यांची मुलगी. जाते हा काकी. अगं बस ग पुरी, तुझं लग्नाचं ती काय बघायलेत का नाही अजून? अजून नाहीत बघायला लागलेले. जाते हा. अगं बस ग. अगं मम्मी जाऊ दे की उशीर होतोय तिला. अगं तुला जेवण ती तर बनवा येते ना
का? येते जेवण बनवता. हॅलो, बोला ना पप्पा. ठीक आहे आली 5 मिनिटात. जाते हा काकी. अगं बस ग पुरी, तुला पोळ्या तर येतात का बनवायला? हो येतात ना. जाते, उशीर झालाय मला. अगं थांब केळ आणलंय मी बाजारातनं. धर एवढं खाऊन जा. ठीक आहे, खाते काकी. काकी खरंच तुम्ही खूप चांगले आहात बरं का. अरे मोकळं, तुला घातलं मी डबऱ्यात, तुला माझ्या घरापासून पप्पा मी आहे पप्पा. हा तो ऐसवी पप्पा ऐका की, मला एक पोरगी लय आवडते. मला तिच्यावर लगीन करायचंय. बर शिंगा मी गाव घेत नाही ना हो का कोण? मस्त मस्त ना पोरगी आवडते. पोरगीवर लगीन करायचंय. हा पुरगी आवड पत्न जागा जरा. पलीकडच्या गल्लीतलीच पोरगी आहे. लग्नासाठी तिला बोलणी करायचं यायचं आहे. चला की तुम्ही माझ्यावर. बर पोरा शाबास चालतंय चल चालते चला. पप्पा तिथे गेल्यावर व्यवस्थित बोला. असं बोला की पोरगीच्या घरातली लगेच तयार झाली पाहिजे. बर चालतंय पण ऐक की ह्या वयात लगीन करायचं म्हणल्यावर माणसं काय म्हणतील मला. अहो तुमचं नाव माझं लगीन करायचं आहे, त्यासाठी चला म्हणतोय माझ्यावर. खोट बोलायचं नाही. आता तर म्हणला तुमच्यासाठी पुरगी बघणे लागण्यासाठी पडेल गल्लीतली आहे, चांगली आहे, बिनली आहे. अहो माझं लगीन करायचं आहे. माझून त्या पोरगीचं एकमेकांच्या प्रेम आहे. तुम्ही बोलणी कराय माझ्यावर चला म्हणतोय. असं सांग की मग, असं सांगायचं नाही तुला. बरं चला चला. चल व्यवस्थित बोला मग झालं तिथे. बर ती नव काय हो पप्पा? मस मारत नाही नव का? अहो म्हशीचं काय विषय, पोरगी लग्नासाठी. भाग्यश्री तुझ्या आईला बोलव बाहेर. माझ्या पप्पासनी घेऊन आलो या आपल्या लग्नाची बोलणी करायला. आई बाहेर आहे ग. काय ग पुरी? पप्पा हे बघ पोरी, माझ्या पोराला तुझ्या आई आवडल्या, ह्याला तिच्यावर लगीन करायचं आहे. पप्पा आई नव पोरगी आवडल्या, पोरगीवर लगीन करायचंय. खोट बोलायचं नाही. घरात तर म्हणलास आई आवडल्या, आईवर लगीन करायचं. आई नव ही पोरगी आवडल्या, मला तिच्यावर लगीन करायचंय. अरे माझी पोरगी काय रस्त्यावर पडला काय तुझ्यावर लगीन लावायला? ए डुचके, तुझ्या पोरगीला काय सोनं लागलंय काय ग? सोनं लागलंय काय ग? अशी 56 पोरी बघीन माझ्या पोरासाठी मी. ए जाऊन घ्या, नाही तर चप्पलीनं थोबाड फोडीन तुझा. ए छमक छल्लो, तो सांभाळून बोल नाही तर परिणाम वाईट होतील. काय करणार आहेस रे बकऱ्या? पांडू नका. अरे धर्माला ए, जा घेऊन तुझ्या बापाला घरला, नाहीतर कुत्र्यागत मारीन आला. ए तुझ्या आईनं माझ्या बापाचा अपमान केलाय. आजपासून तुझा माझा काय संबंध नाही. तुझा बाप तर काय कमी आहे, मला पण तुझ्याशी काय संबंध नाही ठेवायचा. अगं, जा गेलीस. चल. चल पप्पा. अरे थांब पोरा, म्हस घ्यायचं काय झालं? हा कसली मस्त. ओ बाई साहेब थांबा की. बर कशी देणार म्हस फायनल सांगा. चला तुझं पप्पा. तर ना बायकोला थोबाड फोडीन जा. निघून जा. खोटं बोलायचं नाही काय. चला चला. पोरा तू नका काय टेन्शन घेऊ त्या पोरीचं. माझ्या ओळखीचा लगीन ठरवणार एक मध्यस्थी आहे, तो तुझ्यासाठी म्हशीची लाईन लावल. पोरींची लाईन लावल. बर पप्पा. फोन कुणाचा आला? तुझा कशाला फोन आलाय? हॅलो बोल, कशाला फोन केलायस? तुझं गिफ्ट दिलेलं घड्याळ आमच्या घरी येऊन घेऊन जा. मी नाही येणार तुझ्या घराकडे. तुला द्यायचं असलं तर दुकानाच्या घराजवळ ये, तिथे येतो मी. बर आले. बर पप्पा तुम्ही जावा घराकडे, मी आलो 5 मिनिटात. बर ठीक आहे. हा ही तर तुझं तुला घड्याळ, परत मला तुझं तोंड दाखवू नकोस. अगं तुझं पण हे मुलं तोंड मला परत दाखवू नको. जा. अगे डुचके, काय बघते डोळा वाटून? तू काय बघतोयस रे कुत्र्या? मी काय बघतोय सांगू का तुला? सांग की. सांगू का? सांग की. कसली भारी दिसतेस ती बघतोय. सुरेशराव, आपलं 5 वर्ष झालं एकमेकांवर किती प्रेम आहे. जर माझ्या पुरीचं आणि तुमच्या पोराचं लगीन झालं असतं तर किती अवघड झालं असतं आपलं. होय यासाठी सांगतोय 2 दिवसात आपण पळून जाऊन लगीन करूया. म्हणजे ती दोघं बहिणी भावंड होती ती. पप्पा पोरा तुझ्या लग्नाची बोलणी करायला आलोय मी. मला काय देतोय तू?